हॅलो गाईज, आज मी बनवत आहे ओट्सचा चिला. सो ओट्सच्या चिल्यासाठी मी पहिल्यांदा ओट्स असे भाजून घेणार आहे. तुम्हाला जशी हवी आहे क्वांटिटी त्यानुसार तुम्ही ओट्स ऍड करू शकता. सो मला ह्या ओट्सचा चिला मुलांना टिफिनसाठी पण द्यायचे, तर त्यामुळे मी थोडी क्वांटिटी जास्त घेईन. सो ओट्स असे चांगले खरपूस लालसर असे भाजून घ्यायचे आहे. जास्तही काळपट असे नाही करायचे. सो आता यासाठी मी घेते कांदे कापून. कांदे हे बारीक करून घेते. माझ्याकडे ही मशीन आहे कांदे कापण्यासाठी, मी त्यामध्येच करते मोस्ट ऑफ द. बारीक जेव्हा करायचा असतो कांदा, तर त्यावेळेस मी त्यामध्येच कांदा बारीक करते. सो हे ओट्स भाजून झालेले आहेत, तसे तुम्ही बघू शकता त्याचा कलर पहिल्यापेक्षा चेंज झालेला आहे. सो यानंतर मी त्यामध्ये ऍड करते पाणी. मी गॅस बंद केलेला आहे आता. सो पाणी हे तुम्हाला जास्तीत जास्त ऍड करायचंय, कारण की ओट्स हे पाणी खूप सोक करून घेतो. सो पाणी तुम्हाला हे जास्तीत जास्त ऍड करायचंय. त्यामध्ये मी पाणी ऍड करून झाल्यानंतर मी यामध्ये ऍड करते मीठ, कांदा, हळद, थोडस लाल तिखट. आमच्या घरामध्ये जास्त तिखट खात नाही मुलं, तर त्यामुळे आम्ही थोडंसं कमी तिखट बनवतो. सो आता यामध्ये मी ऍड करते कसुरी मेथी, आणि त्यानंतर टोमॅटो. टोमॅटो पण हे मी बारीक करून घेतलेला आहे, सो तेही तुम्हाला ऍड करायचंय. सो मी हा पहिला जो ओट्सचा चिला बनवते त्यासाठी मी बटर ऍड केलेला आहे. तुम्ही तूपही घेऊ शकता, तेलही घेऊ शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जशी साईज असली हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. सो माझी क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे मी मोठ्या साईजचे ओट्सचे चिले बनवणार आहे. सो 5 मिनिटं झाकण ठेवून नंतर मी याला पलटून घेते. तुम्ही बघू शकता याला असा कलर येईपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीने आपला हा ओट्सचा चिला रेडी आहे.